समुद्राच्या अथांग लाटामध्ये एक गूढ शांतता दडलेली असते आणि त्या शांततेच्या कुशीत लपलेलं आहे एक पवित्र रहस्य. महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसलेला हा समुद्रकिनारा शांत, निवांत आणि सुंदर बीच. निसर्गाचं सांगड आणि श्रद्धेचं स्थान हे आहे वेंगुर्ल्याचा समुद्रकिनारा सागरेश्वर. सुप्रभात मित्रांनो, पुन्हा एकदा ही कोकणची सकाळ आज अनुभव मिळते. मित्रांनो, काल आपण हनुमंतगड बघितला आणि येता येता वेंगुर्ल्याला 8:30-9 वाजले. त्यामुळे रूम बघता, जेवणाची सोय बघता काही गडबडीत सगळं उरकलं. त्यामुळे रात्रीचं काय तुम्हाला मी सांगू शकलो नाही काय झालं. पण आता सकाळी मागच्या 1-2 वर्षापूर्वी मी एका ठिकाणी आलेलो. अगदी सुंदर आहे, म्हणजे वेंगुर्ले गावात येणारं रस्त्यानजीकच हे बघता तुम्ही. त्या रस्त्याच्या बरोबर थोडंसं बीचपासून लांब आहे, पण इथं सुंदर असं हे होमस्टे पाहायला अगदी छान आहे. वेंगुर्ल्याची आमची सुरुवात झाली ते निसर्गरम्य रस्त्यालगत असलेल्या एका सुंदर कॉटेजपासून. 8 ते 10 जण आरामशीर राहू शकतील असं हे मुक्कामाचं ठिकाण. हे एस टी स्टँड, हा सागरेश्वर बीच, हा ब्रिज दिसतो इथूनच हे बांबू कॉटेज. आणि असं हे आता गाडी पॅकिंग करायचं चाललं आपलं. त्यानंतर इथं आतमध्ये असं छान असे पेंटिंग केले. आता आत तुम्हाला दाखवतो. बघा, या पद्धतीनं असे रूम आहेत. 3-4 बेड आहे. त्याचबरोबर हे नाही तर इथून आपण आत गेलं तर अशा पद्धतीनं हे बघा, हे पण असं छान असं म्हणजे कोकणातील घर कसे असतात त्या पद्धतीने आणि बांबू टाईप बनवले. तेही 3 बेडचं अटॅच आहे. इथं टॉयलेटची सोय. त्याचबरोबर बाहेर आलं तर अशी गॅलरी आहे आणि असं छान असं हिरवागार हा परिसर. तेही टॉयलेट बाहेर आहे, म्हणजे पूर्ण कॉटेज आहे. तुम्ही 7 ते 8 जण आरामशीर इथे राहू शकता. आज आमचा या ट्रिपचं हे शेवटचं ठिकाण होतं, त्यामुळे आजचा दिवस या समुद्र किनाऱ्याला भेट देणार होतो. आम्ही निघालो होतो वेंगुर्ल्याच्या समुद्र किनाऱ्याकडे, जिथे समुद्र आणि भक्ती एकत्र येतात. वेंगुर्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक शांत किनारी शहर आणि इथलाच एक समुद्र किनारा सागरेश्वर बीच. प्रत्येक वेळी मी कोकणात आलं की वैशिष्ट्य म्हणजे हा समुद्र किनारा. आणि आत्ताही असा स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारे ते पाहायला मिळतोय. बऱ्यापैकी हा स्वच्छ आहे. मागच्या वेळी आलेलो आपण दापोलीचा जो हरणे कर्दे बीच होता, पण तो पावसाळ्यामुळे थोडा घाण होता. पण निळाशार सुंदर असा हा समुद्र खूप छान वाटतंय. हे बघा की ड्रोन शॉट घेणार आहे, तुम्हाला दाखवतो. पण एक नंबर आणि छान इथे वाटतं. एव्हाना कोकण आपलंच असा, बरोबर ना? स्वच्छ निळाशार समुद्र, मऊ शुभ्र वाळू, लाटांचा अखंड आवाज आणि मनाला स्पर्श करणारी इथली शांतता. जास्त लोकांचा गजबजाट नसलेला, शिवाय खराखुरा निसर्ग अनुभवायला मिळणारा हा समुद्र किनारा. खूप छान वाटतं. ॲक्च्युली प्लॅन होता माझा की सनसेट तुम्हाला दाखवायचा कोकणातून, पण आपला सनसेट हनुमंतगडावर झाला आणि तो दाखवला आला नाही. त्यामुळे रात्री आलो आम्ही. आता ही सकाळी साधारण 11-12 वाजलेत. सागरेश्वरचं मंदिर बघायचं, कारण
मागच्या वेळी आलो त्यावेळेस दाखवता आलं नाही, म्हणलं यावेळी सागरेश्वर मंदिर दाखवू आपण आणि त्याच्यानंतर हा समुद्र किनारा तुम्हाला दाखवायचा. मंडळी, तर आता आपण बीचवरून जे सागरेश्वरचं मंदिर आहे त्या ठिकाणी जायचं. छान असं शिवलिंग आहे तिथं, महादेवाचं मंदिर आहे. आता ते पाहूया बघा, एक कौलारू मंदिर जे दिसतं इथेच आहे ते बघा. छान असं टुमदार कौलारू मंदिर आहे बघूया, आणि इथलं प्रसिद्ध मंदिर आहे. चला जाऊया मंदिरात. आता काहीतरी कार्यक्रम चालू आहे, तर मग प्रॉपर असं शूट म्हणता येणार ना, ते जाता जाता तुम्हाला ते दाखवतो. चलो. पण या किनाऱ्याची खरी ओळख आहे समुद्रालगत उभं असलेलं एक प्राचीन शिवमंदिर. समुद्राच्या अगदी जवळ असलेलं हे मंदिर. या कमानीतून उतरून आपण या मंदिराच्या प्रांगणामध्ये येऊन पोहोचतो. मंदिराच्या आजूबाजूला काही दीपमाळ आहेत. येथील शिवलिंग स्वयंभू मानले जाते. सभामंडपात दगडी नक्षीकाम केलेले गोल स्तंभ आणि गर्भगृहाच्या मध्यभागी काळ्या पाषाणातील स्वयंभू शिवलिंग पाहायला मिळतं. या मंदिराची पण एक आख्यायिका बरं का. सांडे घराण्यातील एका सत्पुरुषाला समुद्राच्या वाळूत या शिवलिंगाचा केवळ मधला भाग दिसला. ग्रामस्थाच्या मदतीने खोदकाम सुरू केले, पण कितीही खोदले तरी त्या शिवलिंगाचा शेवट सापडला नाही. ही बातमी जेव्हा सावंतवाडी संस्थानिकपर्यंत पोहोचली, काय सांगता असे कसे घडले ना, नक्कीच पाहू आम्ही. तेव्हा त्यांनी इथे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. काय हा अद्भुत चमत्कार. याचे सुंदर भव्य मंदिर बांधणारा या ठिकाणाचं नाव असेल सागरेश्वर खौल. आणि त्या दिवसापासून हे ठिकाण सागरेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले. मुख्य गाभाऱ्यावर कीर्तिमुख दिसते. समोर नतमस्तक झालेला नंदी आहे आणि आतमध्ये हे सुंदर शिवलिंग. हा फक्त समुद्र किनारा नाही आणि हे फक्त एक मंदिर नाही. ही आहे निसर्ग आणि श्रद्धेची सांगड. कोकणच्या आत्म्याची ओळख सागरेश्वर, जिथे समुद्र महादेवाला स्पर्श करतो. मित्रांनो, तर आता सागरेश्वर मंदिर पाहून झालं आपलं, आणि आता आपण जाणार आहे मनोहरगड. मनोहरगडपाशी भेट देणार. हा स्पेशल कोकण फिरायचा नव्हता, एक सहज आपला मुक्काम आणि वेंगुर्ल्याचा समुद्रकिनारा पाहण्यासाठी आपण इथे आलो. तर आता इथून जाणार आपण मनोहरगडाला, आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा, पुढचे काही सुंदर एपिसोड बघा. तर चला भेटू परत पुढच्या एपिसोडमध्ये. पुढच्या एपिसोडला चलो.